नमस्कार मुलांनो. आज आपण इयत्ता 7वी मधील युनिट 1 मधलं जे आहे 1.3 लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल ही एक छोटीशी स्टोरी जी आहे ती काय करणार आहोत आज आपण अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, आपलं युनिट फर्स्ट मध्ये इट्स अ स्मॉल वर्ल्ड व इट्स अ स्मॉल वर्ल्ड ही पोयम अभ्यासली होती. त्यानंतर आपण वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स ही ऍक्टिव्हिटी अभ्यासली होती. आणि त्यानंतर आता आपण काय करूया, एका अशा सुंदर स्टोरीला सुरुवात करूया. मग मुलांनो, तुम्ही रेडी आहात? चला तर मग आपण काय करूया, स्टोरीला सुरुवात करूया. काय नाव आहे मुलांनो आपल्या स्टोरीचं? नाव मोठ्याने सांगा मला. काय आहे? व्हेरी गुड. लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. तर बघा मुलांनो, इथे लिटिल गर्ल वायझर दॅन वायझर दॅन ओल्ड पीपल. आता बघा, लिटिल गर्ल म्हणजेच काय? लिटिल गर्ल्स म्हणजे छोट्या मुली. वायझर वायझर म्हणजेच काय? हुशार. दॅन ओल्ड पीपल म्हणजे मोठे. ओल्ड पीपल म्हणजे जे मोठे आपल्यापेक्षा वयस्कर असतात त्यांना आपण ओल्ड पीपल म्हणू. तर काय याचा अर्थ काय होतं? मोठ्या माणसांपेक्षा लहान मुली जास्त हुशार आणि शहाण्या असतात. तर इथे म्हणजे आपल्याला या स्टोरीमध्ये हे बघायला मिळेल की जे वाईज पर्सन म्हणतो किंवा वायसर म्हणतो आपण, म्हणजे हुशार. तर इथे मोठ्या माणसांपेक्षा लहान मुली किंवा लहान जे मुलं असतात ते कसे काय हुशार असतात, त्यांच्यात समंजसपणा कसं असतो, ते आपण ह्या छोट्याशा स्टोरीतून अभ्यासणार आहोत. तर बरेचदा मुलांनो, आपण आपल्या आजूबाजूला पण बघतो की लहान मुलांवरून शेजाऱ्यांमध्ये भांडणं होतात. लहान मुलांवरून तुम्ही बघाल की लहान मुलं असतात ते भांडत असतात एकमेकांशी, आणि त्यांच्यावरून त्यांचे आई-वडील किंवा शेजारी हे एकमेकांशी, माझ्या मुलाला असं का बरं केलं, त्याला तसं का बरं केलं. तर लहान मुलांच्या भांडणात मोठे माणसं पडली आणि लहान मुलांच्या भांडण बघून मोठे माणसं भांडायला लागली, तर कसा काय गोंधळ होतो, कसे काय गैरसमज निर्माण होतात, हे आपल्याला इथे कळेल. आणि तुम्ही तुमच्या आजूबाजूला पण बघितलेलं असेल, लहान मुलं भांडत असतात, एकमेकांना मारतात. मग त्यांचे पॅरेंट्स येतात, आई-वडील येतात आणि ते एकमेकांशी भांडायला लागतात. "तू माझ्या मुलाला का मारलंय?" असं वगैरे असतं. पण काही वेळानंतर काय, त्या मोठ्या माणसांमध्ये आपण काय बघतो, की त्यांच्यात म्हणजे असं अ, दुश्मनी निर्माण होते. म्हणजे असं भांडणामुळे त्यांचं बोलणं चालणं मोठ्या माणसांचं बंद होतं. पण तुम्ही बघाल, की काही क्षणानंतरच ही लहान जी मुलं असतात, ती खूप निरागस असतात, खूप प्रेमळ असतात. त्यांच्या मनात कुठलाही राग किंवा अहंकार नसतो आणि ते काय करतात, काही मुलं मिनिटांनी म्हणावं किंवा काही तासांनी परत खेळायला लागतात. म्हणजेच लहान मुलं म्हणजे असे प्रेमळ असल्यामुळे आणि त्यांच्या मनात अहंकार नसल्यामुळे ते परत खेळायला लागतात. पण मोठ्या माणसाची भांडण झाली, की ते आपापसात बोलणं बंद करतात. म्हणजेच काय, की लहान मुलं हे काय असतात, जास्त समंजस असतात, जास्त हुशार असतात मोठ्या माणसांपेक्षा. तर आपण बघूया या स्टोरीमध्ये काय-काय दिलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे आणि तुम्हाला पण ही स्टोरी खूप आवडेल. तर बघूया आपण स्टोरीमध्ये लर्न. बघा, चॅप्टर 1 आहे आपलं, चॅप्टर 1.3 लिटिल गर्ल वायझर दॅन ओल्ड पीपल. म्हणजे लहान मुलं असतात किंवा मुली असतात, ह्या मोठ्या माणसापेक्षा, वैयक्तिक ओल्डर म्हणजे आपल्यापेक्षा वयाने जे मोठे वयस्कर असतात, त्यांच्यापेक्षा ह्या लहान मुली कशा हुशार आहेत ते आपण बघूया. तर मुलांना बघा, इथे इंट्रोडक्शन येईल, म्हणजेच काय, पाठाची प्रस्तावना येईल, की पाठाच्या प्रस्तावनेत आपल्याला कळेल की हे पाठ कोणी लिहिलेला आहे, कुठल्या पुस्तकातून घेतलेला आहे आणि या स्टोरीचं म्हणजे छोटंसं एक्झॅक्टली एम काय आहे, म्हणजे ध्येय काय आहे, हे आपल्याला कळेल. तर बघा, याचं जे इंट्रोडक्शन आहे, बघा काय दिलेलं आहे. धिस इज अ शॉर्ट स्टोरी. इंट्रोडक्शन म्हणजेच काय मुलांनो? प्रस्तावना. तर काय आहे इथे? धिस इज अ शॉर्ट स्टोरी म्हणजे काय आहे? ही एक छोटीशी अशी स्टोरी आहे बाय, आणि कोणी लिहिलेली आहे? बाय काउंट लेव निकोलिएविच टॉल्स्टॉय. कोणी लिहिलेलं आहे? बघा, काउंट लेव निकोलाएविच टॉल्स्टॉय आणि बघा, ऑर ऑर लिओ टॉल्स्टॉय. ऑर दिलेला आहे, म्हणजेच काय, त्यांचं हे टोपण नाव आहे. त्यांना लेखकाचं जे नाव आहे, ज्यांनी ही स्टोरी लिहिलेली आहे, जे रायटर आहेत, त्यांचं नाव काय आहे? काउंट लेव निकोलाएविच टॉल्स्टॉय. ऑर म्हणजे किंवा लिओ टॉल्स्टॉय म्हणजे त्यांचं हे शॉर्टमध्ये नाव दिलेलं आहे. आपलं एवढं नाव घेण्यापेक्षा दिस इज अ शॉर्ट स्टोरी बाय काउंट लेव निकोलिएविच टॉल्स्टॉय ऑर लिओ टॉल्स्टॉय. म्हणजे यांनी लिहिलेली आहे. लेखकाचं नाव काय आहे? काउंट लेव निकोलियस टॉल्स्टॉय. त्यांना तुम्ही लिओ टॉल्स्टॉय असं पण बोलू शकता. ही वॉज अ ग्रेट रशियन ऑथर.
तर बघा मुलांनो, हे जे ऑथर आहेत, ऑथर म्हणजेच काय? लेखक. तर जसं आपल्याकडे मराठीमध्ये लेखक आहे, पु. ल. देशपांडे आहेत, अ, पु. ल. देशपांडे आहेत. परत सांगा कुठले-कुठले? कुसुमाग्रज आहेत, अ, त्र्यंबक बापूजी ठोंबरे आहेत, बालकवी आहेत. अ, हे जे कवी आहेत वगैरे, तर हे काय म्हणतो आपण? लेखक. तर ऑथर म्हणजेच काय? लेखक. तर हे बघा, हे जे आहेत, लेव निकोलिएविच टॉल्स्टॉय, हे आपले इंडियन ऑथर नाहीयेत, म्हणजे इंडियातले ते रायटर नाहीयेत. तर ते कुठे आहेत? ते रशियन रायटर आहेत. म्हणजे ते रशिया या कंट्रीमध्ये असून काय आहेत? अ ग्रेट रशियन ऑथर. म्हणजे ते रशियन ऑथर आहेत, रशियाचे लेखक आहे. हू रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रन. आणि यांनी काय लिहिलेलं आहे? रोट म्हणजे लिहिणे. मेनी स्टोरीज म्हणजे अशा खूप साऱ्या ज्या स्टोऱ्या आहेत, त्यांनी काय केलेलं आहे? फॉर चिल्ड्रन म्हणजे लहान मुलांसाठी लिहिलेल्या आहेत. हिज आयडियाज म्हणजे त्यांचे जे कल्पना आहेत, त्यांनी ज्या थीमवर लिहिलेल्या आहेत, त्यांचा मेन टॉपिक जो आहे लिहिण्याचा तो काय आहे? हिज आयडियाज ऑन नॉन व्हायलन्स. नॉन व्हायलन्स म्हणजेच काय? अहिंसा. म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्याच्यात नॉन व्हायलन्स दाखवलेलं आहे. त्यांना अहिंसा आवडायची, कोणावर ओरडणं, अत्याचार करणं हे त्यांना आवडत नव्हतं. हिज आयडियाज म्हणजे त्यांचे जे आयडियाज होते किंवा त्यांच्या कल्पना होत्या ऑन नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसाचारी असं हॅड इन्फ्लुएन्स्ड ग्रेट मेन लाइक. आणि बघा त्यांचं जे हे आयडिया होतं किंवा ते जे फॉलो करत होते ते कशाला मानत होते? अहिंसेला मानत होते. अहिंसा म्हणजे कोणावरही अत्याचार करू नये, कोणालाही मारधाड करू नये, प्रेमाने वागावं. तर हा त्यांचं काय होतं? हे त्यांचं मेन कन्सेप्ट होतं, जे रशियन ऑथर आहेत निकोलिएविच टॉल्स्टॉय हे मोस्टली नॉन व्हायलन्स याला ते मानायचे आणि त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. तर बघा या ग्रेट रशियन ऑथरला टॉल्स्टॉयला टॉल्स्टॉय पासून कोण-कोण इन्फ्लुएन्स्ड होते. इन्फ्लुएन्स्ड होणे म्हणजेच काय मुलांनो? प्रभावित होणे. इन्फ्लुएन्स्ड होणे म्हणजे प्रभावित होते. तर कोण प्रभावित होते? ग्रेट मेन लाइक महात्मा गांधी. तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधी आपल्या देशाचे खूप मोठे लीडर होते. त्यांनी स्वराज्यासाठी काय केलं? स्वातंत्र्य चळवळी केलेल्या आहे. स्वदेशी कायदा हे केलेला आहे. मिठाचा कायदा त्यांनी मोडलेला आहे. आणि आपल्याला तुम्ही बघाल, की आपल्या नोटांवर पण काय असतं त्यांचं महात्मा गांधीजींचा फोटो म्हणतो आपण असतो. त्यांना बापू म्हणतो. तर बघा महात्मा गांधी पण काय अहिंसेवादी होते. त्यांना पण असं अहिंसा अहिंसा प्रिय होते. त्यांना हिंसा करायला आवडत नव्हतं. त्यांना कोणाला गोळीबार करायचं, मारायचं, लूटमार करायची हे त्यांना आवडत नव्हतं. तर ते ते कोणापासून इन्फ्लुअन्स झाले होते? महात्मा गांधी कोणापासून प्रभावित झाले होते? हे जे ग्रेट रशियन ऑथर आहे, यांच्या पुस्तकं वाचल्या असतील त्यांनी. लिव्ह निकोलिएविच टॉल्स्टॉय पासून ते प्रभावित होते. अँड मा मार्टिन लुथर किंग. आणि कोण प्रभावित होते? बघा 2 व्यक्ती या निकोलियस टॉल्स्टॉय पासून प्रभावित होते. एक मार्टिन लुथर किंग आणि दुसरा आहे महात्मा गांधी. लेट अस रीड अँड फाइंड. चला आता आपण काय करूया? वाचूया अँड फाइंड आउट व्हॉट मेसेज टू टॉल्स्टॉय गेव थ्रू धिस स्टोरी. आणि आता ह्या स्टोरीद्वारे आपण असं बघूया, की हे जे टॉल्स्टॉय आहे, जे रशियन ऑथर आहेत, ज्यांची स्टोरी आपण अभ्यासणार आहोत. काय आहे त्या स्टोरीचं नाव मुलांनो? लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. तर ही जी स्टोरी आपण अभ्यासणार आहोत, याच्यातून मेसेज म्हणजे आपल्याला कोणता संदेश मिळतो थ्रू धिस स्टोरी. म्हणजे हे स्टोरी वाचल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर आपल्याला कोणता संदेश मिळतो ते आपण आता बघूया. तर मुलांनो तुम्ही रेडी आहात? आता काय करूया? आपण या स्टोरीला काय करूया मुलांनो? सुरुवात करूया. तर बघा स्टोरीचं एक्सप्लेनेशन बघूया. तर ही बघा ही रशियन ऑथरनी स्टोरी लिहिली आहे. तर मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे रशिया ही जी कंट्री आहे, ही काय आहे मोस्टली असं थंडच असते. जसं आपल्याकडे हिमालय वगैरे असतो किंवा ज्या पाश्चात्य जे देशात काय असते मोस्टली थंड वातावरण दिसते. ते आपल्याला हे दिसते आहे, की रशियाची किंवा त्यांच्या गावाकडची त्यांच्या कंट्रीतलं हे आपल्याला एक छोटंसं गाव दिसते आहे. छोटंसं एक विलेज दिसते आणि हे जे विलेज आहे ते कसे आहे, ह्या पहाडांच्या जवळ आहे एकदम. म्हणजे आणि हे पहाड कसे आहेत एकदम बर्फाच्छादित पहाड आहेत. म्हणजे बर्फ आहे जिकडे-तिकडे असं दिसतोय आपल्याला बर्फ वगैरे असं त्यांच्या टेरेसवर बर्फ दिसतो, खाली बर्फ दिसतो असं. म्हणजे हे एकदम असं थंड प्रदेशातलं काय आहे, विलेज आहे, थंड प्रदेशातलं विलेज आहे. आता आपण हिमाचलमध्ये वगैरे गेलो तर आपल्याला काय म्हणजे 12ही महिने बर्फ वगैरे पाहायला मिळतं. तसं हे त्यांच्या ह्याच्यातली रशियातली एक छोटंसं विलेज आहे, की हे पूर्ण बर्फाच्छादित आपल्याला दिसते आहे. म्हणजे विंटर डेज आहेत. बघा, तर अराउंड द टाईम ऑफ अर्ली ईस्टर अराउंड द टाईम ऑफ अर्ली ईस्टर. तर बघा मुलांनो, तुम्ही म्हणजे काही-काही कंट्रीमध्ये जाल तर तिथे उन्हाळ्यात पण काय असतो?
उन्हाळ्यात पण तिकडे त्यांचं जे वेदरच असं असते थंड, म्हणजे इंग्लंडचं वेदर पाहाल नेहमी बर्फ म्हणजे बर्फ वगैरे असतो. मध्ये अमेरिकेत तुम्ही पाहाल की काही-काही ठिकाणी बर्फ असं पडलेला दिसतो. तर मोस्टली तिकडे थंडी पण खूप राहते. हे रशियातलंच एक छोटं असं विलेज आहे की काय आहे, तिथे खूप असं म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशातला काय आहे, हे गाव आहे आणि आपल्याला जिकडे-तिकडे बर्फ दिसते आहे. तर बघा अराउंड द टाईम ऑफ अर्ली ईस्टर म्हणजे हा टाईम ही स्टोरी केव्हाची आहे? अराउंड म्हणजे जवळपास. अराउंड म्हणजे काय? जवळपास द टाईम. कोणती वेळ होती ती? अर्ली ईस्टर. ईस्टर म्हणजेच काय मुलांनो? हा जो ईस्टर सण असतो, हा ख्रिश्चन धर्मियांचा म्हणजे सण फेस्टिव्हल असतो ते. तर ईस्टर हा मुलांनो हा संडेला साजरा केला जातो. अर्ली ईस्टर म्हणजे यावेळेस काय आलं होतं, ईस्टर जो फेस्टिव्हल आहे या ख्रिश्चन लोकांचं तो लवकर आलं होतं. तर ईस्टर काय असते, की येशू ख्रिस्तांना फ्रायडेला काय केलं होतं, जे गुड फ्रायडे असते, त्या दिवशी त्यांना त्यांना आपल्याला असं क्रॉस दिसते ना, सुळीवर चढवलं होतं आणि त्यांना खिळे ठोकले गेले होते. पण संडे आणि त्याच्याच 1 दिवसानंतर म्हणजे संडेला काय ते परत जिवंत झाले, अशी एक स्टोरी आहे आणि त्याच्यासाठीच म्हणून हा मोस्टली आपलं मार्च किंवा एप्रिलमध्ये हा सण काय केला जातो, ईस्टर हा सण सेलिब्रेट केला जातो. तर बघा हा आपल्याला दिसतेय की अराउंड द टाईम ऑफ अर्ली ईस्टर म्हणजे जवळपास तो ईस्टरचा टायमिंग होता, जे ख्रिश्चन फेस्टिव्हल राहते. पडल्स पडल्स म्हणजेच काय मुलांना डबके. जर बघा तुम्ही असं पाऊस वगैरे आला, तर आपल्या अंगणात किंवा तुम्ही रोडवर असे पाण्याचे डबके साचलेले असतात. असं पाणी साचलेलं असते. पडल्स हॅज फॉर्म्ड ड्यू टू द मेल्टिंग ऑफ स्नो. तर बघा हे काय आहे, हे बर्फाच्छादित प्रदेश दिसते म्हणजे बर्फाळलेला आहे आणि हे जे विलेज होतं हे त्यांचं हिल एरिया जसं आपल्याकडे हिमालय वगैरे असतं, तसं काय आहे, हे तिकडचं एक बर्फाच्छादित प्रदेश आहे आणि ह्या बर्फाच्छादित प्रदेशात काय आहे, हे असे एक छोटंसं विलेज म्हणजे एक छोटंसं असं गाव आहे आणि हा जो सण येतो तर हा एकतर मे किंवा एप्रिलमध्ये येतो म्हणजे उन्हाळ्यात हा सण येतो ईस्टर. तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे मुलांनो, हे बर्फ जे आहे ते मेल्ट झालेलं आहे. उन्हामुळे ते बर्फ वितळायला लागलेला आहे आणि बर्फ वितळलं की ते कुठल्या फॉर्ममध्ये येते? ते पाण्याच्या फॉर्ममध्ये येते म्हणजे त्याचं लिक्विड होते. बघा ड्यू टू द मेल्टिंग ऑफ स्नो. हा बघा पडल्स म्हणजे पाण्याचं डबकं कशामुळे तयार झालेलं होतं? हॅड फॉर्म ड्यू टू द मेल्टिंग ऑफ स्नो. म्हणजे हा जो बर्फ दिसतो, स्नो म्हणजे काय मुलांना? बर्फ. SNOW स्नो म्हणजे काय? बर्फ. बर्फ वितळल्यामुळे मेल्ट म्हणजे काय? वितळणे. मेल्टिंग म्हणजे वितळणे. तर बर्फ वितळल्यामुळे काय झालं? म्हणजे पाणी वाहू लागलं आणि हे बघा हे बर्फ दिसते आपल्याला हे मेल्ट झालं आणि हे आपल्याला असं पाणी साचलेलं दिसते जिकडे-तिकडे इथे. तर बर्फ वितळल्यामुळे, स्नो वितळल्यामुळे काय झालं? पाण्याचे डबके तयार झाले. आता पुढची लाईन बघूया. बघा आपल्याला बर्फ दिसतो आहे. बर्फ मेल्ट झाल्यामुळे काय झालं? असं जागोजागी पाण्याचे आपल्याला काय दिसते आहेत? पडल्स दिसतायत. तर बघा आता इथे 2 मुली दाखवलेल्या आहेत. एक आहे टू गर्ल्स ऑफ द विलेज मलाशा अँड अकुल्का. तर आपल्याला इथे 2 मुली दिसतात. तर ही जी ब्लू ड्रेस किंवा आपल्याला पर्पल टाइप जो ड्रेस दिसतो आहे, तर या मुलीचं नाव काय आहे? मलाशा. काय नाव आहे हिचं? मुलांनो हिचं नाव आहे मलाशा आणि ही कोण आहे? अकुल्का. हिचं नाव काय आहे? अकुल्का. टू गर्ल्स ऑफ द विलेज म्हणजे त्या गावातल्या ह्या 2 मुली आहेत ज्या आपल्याला मुली दिसतात. मलाशा अँड अकुल्का. आता बघूया ह्या 2 मुली आहेत तर एकीचं नाव मलाशा आहे आणि एकीचं नाव अकुल्का आहे. मेट नियर द पडल आफ्टर देअर चर्च व्हिजिट. बघा आता हे ईस्टर असल्यामुळे त्यांचं फेस्टिव्हल असल्यामुळे ह्या दोन्ही मुली कुठे गेल्या होत्या? ह्या चर्चमध्ये गेल्या होत्या. म्हणजे त्यांच्या देवाची ते प्रार्थना करायला गेलेल्या होत्या आणि चर्चमध्ये प्रार्थना करून झाल्यानंतर त्या काय 2 मुली परत आल्या चर्चमधून आणि मेट द मेट नियर द पडल आणि एक असं पाण्याचं डबकं साचलेलं होतं. तिथे ह्या काय झाल्या, ह्या दोघी जणी एकमेकांना भेटल्या. बघा आपल्याला दिसते आहे, हा चर्च दिसते आहे. ह्या चर्चमधून काय आपल्या प्रार्थना, आपली प्रेयर करून आल्या आणि इथे एक असं पडल दिसते आहे. हे आपल्याला पाण्याचं डबकं साचलेलं दिसते आहे. त्याच्याजवळ काय आहेत, ह्या दोन्ही मुली एकमेकांना भेटल्या. तर बघा एक मुलगी थोडी मोठी आहे आणि दुसरी काय आहे, लहान आहे. टू गर्ल्स ऑफ द विलेज मलाशा अँड अकुल्का मेट नियर द पडल आफ्टर देअर चर्च व्हिजिट. म्हणजे दोघी चर्चमधून आल्या आणि ह्या पडलच्या जवळ हे आपल्याला दिसते, हे पडल जे डबकं साचलेलं आहे याच्या जवळ काय झालं, त्या
भेटल्या पुन्हा. आपल्याला 2 मुली दिसतात. कोण-कोण आहेत? मलाशा आणि अकुल्का. देअर मदर हॅड ड्रेस्ड देम इन अ न्यू क्लॉथ्स. तर बघा त्यांचा फेस्टिव्हल असल्यामुळे त्यांच्या आईने काय दिलेले होते? त्यांना न्यू क्लॉथ्स दिलेले होते. म्हणजेच काय? नवीन कपडे घेऊन दिलेले होते. तर मुलांना तुम्ही बघाल आपल्याकडे दिवाळी वगैरे असलं किंवा सण त्योहार असले, तर आपण पण काय करतो? नवीन कपडे घालतो. त्याचप्रमाणे या मुलींचं जे अ, हे होतं ईस्टर जे होतं, फेस्टिव्हल होतं, त्यामुळे त्यांच्या आईनी काय केलं होतं, त्यांना नवीन कपडे घेऊन दिलेले होते. द गर्ल्स स्टार्टेड प्लेइंग इन द पडल. आता त्यांना बघा हे पडल दिसलं म्हणजे हे काय पाण्याचं डबकं दिसलं आणि त्या लहान असल्यामुळे कोणत्याही लहान मुलांना काय होतं पाण्याचं डबकं दिसलं, तर त्या पाण्यामध्ये जाऊन त्यांना खेळायची इच्छा होते. मुलांना तुम्ही पण जेव्हा शाळेत जात असाल किंवा शाळेला सुट्टी झाली पावसाळ्याच्या दिवसात, तर आपल्याला काय दिसतो असं पडल दिसतो आणि आपण काय करतो तिथे असे उभे राहतो आणि छान छपाछप अशा काय करतो पाण्यात खेळतो. म्हणजे पायात असं आपण पाणी उडवतो, त्याच्यावर असे पाय आदळतो आणि पाणी असं वर उतरते. ते करायला आपल्याला मज्जा येते. त्याचप्रमाणे काय झालं अनु अकुल्का आणि मलाशाला पण काय या पाण्यात जायचं होतं आणि खेळायचं होतं. देअर मदर्स हॅड ड्रेस्ड देम इन अ न्यू क्लोथ्स. त्यांच्या आईनी दोघींच्या आईनी दोघींना छान-छान नवीन कपडे घेऊन दिले होते. त्या मुलींनी जे घातलेले आहेत. द गर्ल्स स्टार्टेड प्लेइंग इन द पडल. आणि त्या मुलींनी काय ठरवलं, की चला आता आपण या पडल म्हणजे या डबक्यामध्ये काय करूया, आता आपण खेळूया. बघा ते असे पाय म्हणजे पाणी उडवताना दिसतायत, एकमेकांवर पाणी उडवताना दिसतायत. तर बघा ही जी मुलगी आहे ही कोण आहे मुलांनो? बघूया. दे दे वेअर केअरफुल ॲट फर्स्ट बट इव्हेंच्युअली मलाशा स्प्लॅश्ड द मडी वॉटर ऑन अकुल्का's ड्रेस, हर नोज अँड आईज. तर बघा इथे ज्या 2 मुली आहेत, तर ह्या 2 मुलींचं हिचं नाव काय आहे मुलांनो? ही जी आहे ब्लू ड्रेसवाली हिचं नाव काय आहे? ही आहे मलाशा आणि ही काय आहे? अकुल्का. तर बघा दे वेअर केअरफुल ॲट फर्स्ट. म्हणजे ते पहिल्यांदा ज्या पाण्याच्या डबक्यात गेले, तर ते काय होते त्याच्याविषयी काळजीपूर्वक होते. म्हणजे काळजीने खेळायचे, की एकमेकांवर पाणी उडालं नाही पाहिजे, त्यांचे कपडे खराब झाले नाही पाहिजे, यासाठी त्यांनी परिपूर्ण काळजी घेतली होती. दे दे वर केअरफुल ॲट फर्स्ट. म्हणजे पहिल्यांदा पाण्यात उतरले, तेव्हा ते काळजीपूर्वक चालत होते किंवा एकमेकांवर पाणी उडवणार नाही याची काळजी घेत होते. बट इव्हेंच्युअली पण तेव्हाच काय झालं, मलाशा स्प्लॅश्ड द मडी वॉटर ऑन अकुला's ड्रेस. तर काय झालंय मलाशाने काय केलं स्प्लॅश्ड म्हणजे काय असे चिखल उडवणे. स्प्लॅश्ड म्हणजे चिखल उडवणे. चिखल उडवणे. तर मलाशाने काय केलं, आपले जे पाय आहेत ते काय केले, आपले पाय इथे पाण्यामध्ये असे जोरात छपकेले आणि स्प्लॅश्ड म्हणजे तसं केल्यामुळे काय केलं, ते चिखल कोणाच्या अंगावर द मडी वॉटर म्हणजे चिखलाचं जे पाणी आहे ते अकुला's ड्रेस तिने पाण्यात स्प्लॅश्ड केलं म्हणजे पाय असे छपाछप केले. स्प्लॅश्ड म्हणजे काय केले तिने असं स्प्लॅश्ड म्हणजे असं छपाछप केले. म्हणजे पाय काय केले तिने छपाछप केले असं. हे असं केलं तिचा ड्रेस खराब झालेला दिसतो अकुल्काचा, पण तिच्या तोंडावर पण चिखलाचे शिंतोडे दिसतात. मडी वॉटर दिसतो आहे. व्हेन अकुल्का's मदर नोटिस्ड. आणि बघा तेवढ्यातच काय झालं, अकुल्काची आई जी आहे तिथून जात होती. व्हेन अकुल्का's मदर नोटिस्ड म्हणजे अकुल्काची मुलांना आई आहे. तर अकुल्काच्या आईने अकुल्काला पाहिलं, की तिच्या ड्रेसवर इतका सुंदर न्यू ड्रेस आहे आणि तिच्या ड्रेसवर हे मडी वॉटर म्हणजे चिखलाचं पाणी दिसते आहे. अकुल्का's मदर नोटिस्ड म्हणजे जेव्हा तिने पाहिलं, की तिच्या मुलीच्या ड्रेसवर काय आहेत, चिखलाचे डाग आहेत. अकुल्का's डर्टी ड्रेस शी स्कोल्डेड हर. आणि तिचं ते डर्टी म्हणजे असं घाणेरडं ड्रेस पाहून तिची आई तिला रागवायला लागली. स्कोल्डेड हर म्हणजे स्कोल्ड करणे म्हणजे रागावणे. आणि डर्टी म्हणजे काय? DIRTY डर्टी म्हणजे काय? घाणेरडा. व्हेन अकुल्का's मदर नोटीस अकुल्का's डर्टी ड्रेस शी स्कोल्डेड हर. जेव्हा अकुल्काच्या आईने अकुल्काला असं बघितलं, की तिचा ड्रेस खूप घाणेरडा झालेला आहे, तिच्या चेहऱ्यावर सुद्धा चिखल उडालेला आहे, तर शी स्कोल्डेड हर म्हणजे तिची आई तिला रागवायला लागली. अकुल्काची आई आहे ती तिच्यावर ओरडायला लागली. दिसते आहे आपल्याला. बघा मग ह्याच्यावर काय करते अकुल्का तिच्या आईला समजावण्यासाठी ती एक्सप्लेनेशन देते आहे, उत्तर देते आहे. अकुल्का ऑफ कोर्स
ब्लेम मलाशा. आता अकुल्काला तिच्या आईची सुद्धा भीती वाटू लागली, की अरे आत्या आपली आई आपल्यावर ओरडली. म्हणजे बघा अकुला ऑफ कोर्स ब्लेम मलाशा. मग अकुल्काने काय सांगितलं ब्लेम्ड करणं म्हणजे अकुल्काने मलाशाला ब्लेम केलं. म्हणजे तिने सांगितलं, की याची जी जबाबदार आहे ती कोण आहे? मलाशा आहे. सो हर मदर स्लॅप्ड मलाशाज ऑन द नेप ऑफ हर नेक. म्हणजे अकुल्काने सांगितलं, की हे जे चिखल आहे ते मलाशाने तिच्या अंगावर स्प्लॅश्ड केलेलं आहे, उडवलेलं आहे. तर सो हर मदर हे जेव्हा अकुल्काच्या आईने जेव्हा ऐकलं, तेव्हा अकुल्काच मदर म्हणजे ही जी अकुल्काची जी आई आहे स्लॅप्ड म्हणजे गालावर मारणे, झापड मारणे. स्लॅप्ड म्हणजे झापड मारणे. स्लॅप्ड मलाशास ऑन द नेप ऑफ हर नेक. नेप ऑफ हर नेक म्हणजेच काय नेप ऑफ हर नेक म्हणजेच काय मुलांना याचा अर्थ काय होतं? मानेच्या मागचा भाग. मानेचा मागचा भाग. अकुल्काने जेव्हा मलाशाचं नाव सांगितलं, तेव्हा अकुल्काच्या आईने सो हर मदर स्लॅप्ड मलाशा ऑन द नेप ऑफ हर नेक. म्हणजे तिने काय केलं मलाशाच्या मलाशाला तिने पकडलं आणि तिने मानेच्या तिच्या मागच्या भागावर काय केलं स्लॅप मारली. म्हणजे काय थापड मारली. म्हणजे तिच्या मम्मीनी मलाशाला मारलं तिच्या मानेवर. अकुल मलाशा बिगॅन क्राईंग सो हर मदर केम टू हर डिफेन्स. तर बघा जेव्हा अकुल्काच्या आईने मलाशाच्या मानेवर मारलं, इथे मागच्या बाजूला जेव्हा मारलं, मलाशा बिगॅन क्राईंग तर मलाशा काय मारल्यामुळे काय करायला लागली? ती रडायला लागली. सो हर मदर केम टू डिफेन्स. तर तिला वाचवायला मलाशाला वाचवायला तिच्या रडण्याचा आवाज ऐकून आपल्याला दिसते हे दुसऱ्या बाजूला तर ही कोण आहे? मलाशाची आई आहे. तर डिफेन्स म्हणजे वाचवणे. डिफेन्स करणे म्हणजे काय? DEFENCE. डिफेन्स म्हणजे वाचवणे. तर तिच्या आईने काय केलं? ह्याच्या मलाशाला वाचवायला तिची आई तिचं डिफेन्स करायला आली. म्हणजे तिला वाचवायला आली. बोथ द मदर्स बिगॅन टू क्वारल. क्वारल म्हणजे काय मुलांना? झगडा करणे, भांडण करणे. QUARREL. क्वारल म्हणजेच काय? भांडण करणे. बघा, बोथ ऑफ मदर्स म्हणजे अकुल्काची आई आणि कोणाची आई? मलाशाची आई. दोघी एकमेकांमध्ये काय करू लागल्या? भांडू लागल्या, की दोघी म्हणू लागल्या, की "तू माझ्या मुलीला का मारलं?" आणि ती म्हणायला लागली, की तुझ्या मुलीने माझ्या मुलीच्या अंगावर का बरं चिखल उडवलं?" तर दोघे आपापसात असं भांडू लागले. द मेन टू जॉइन देअर हीटेड आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट्स म्हणजे दोघांमध्ये जेव्हा मतभेद होते. आर्ग्युमेंट होणे म्हणजे मतभेद होणे. जेव्हा दोघांमध्ये मतभेद किंवा हे जे भांडण होत होते, द मेन टू जॉइन त्यांचे आपल्याला दिसते की त्यांच्या आजूबाजूला काय दिसतात? माणसं दिसतात. म्हणजे आजूबाजूला किंवा रस्त्यावर चालणारी जी माणसं आहेत किंवा कोणी आजूबाजूला कोणी असतील, ते लोकं जे माणसं आहेत, ते त्यांच्या अवतीभोवती जॉइन झाले. म्हणजे ते बघायला आले. देअर हीटेड आर्ग्युमेंट्स. हीटेड म्हणजे त्यांचे जे जोरजोराचं भांडण होतं, जे जोरजोरांचे जे मतभेद होते, त्यांचा आवाज ऐकून बाकीचे लोकं पण काय, बाकीची जी माणसं आहे, ते तिथे रस्त्यावर गोळा झाली. आफ्टर सम टाईम अ बिग क्राउडेड गॅदर्ड देअर अँड स्टार्टेड कर्सिंग अँड फायटिंग विथ वन अनदर. म्हणजे काय झालं? ह्या दोघी भांडत होत्या आणि बाकीची माणसं काय झाली तिथे गोळा झाली. आफ्टर सम टाईम म्हणजे काही वेळेनंतर काय झालं? आफ्टर सम टाईम काही वेळेनंतर अ बिग क्राउड गॅदर्ड. क्राउड म्हणजेच काय मुलांनो? गर्दी. CROWD. क्राउड म्हणजे गर्दी झाली. गॅदर्ड म्हणजे जमा होणे. गॅदर्ड देअर अँड स्टार्टेड कर्सिंग म्हणजे शिव्या शाप देणे. आणि फायटिंग म्हणजेच काय? मारामारी करणे. विथ वन अनादर म्हणजे एक दुसऱ्यांशी. तर आपल्याला दिसते आहे, की त्या दोघींची आई भांडत होत्या आणि त्यांचं मोठमोठ्याने भांडण्याचा जे आवाज ऐकून आजूबाजूची लोकं जी माणसं आहेत ती तिथे जमा झाली. आफ्टर सम टाईम काही वेळाने प्रचंड अशी गर्दी तिथे जमा झाली. बिग क्राउड गॅदर्ड खूप मोठी गर्दी जमा झाली अँड स्टार्टेड कर्सिंग अँड फायटिंग आणि ते ते पण एकमेकांमध्ये धक्काबुक्कीमुळे काय झालं एकमेकांना त्या शिव्या देऊ लागले. ते लोकं एकमेकांना शिव्या देऊ लागले आणि काय झाले फायटिंग एकमेकांना
दुसऱ्यांना मारू लागले विथ वन अनदर. ते गर्दीमुळे बुक्कीमुळे काय झालं, ते एक दुसऱ्यांना मारू लागले, ढकलू लागले, कर्सिंग म्हणजे शिव्याशाप देऊ लागले. अकुल्का's grandmother tried to stop the fight, but no one paid attention to her and almost knocked her off her feet. तर बघा हे सगळं भांडण ऐकून, ही गर्दी बघून अकुल्का's ग्रँडमदर म्हणजे अकुल्काची कोण होती, आजी होती. हे भांडण ऐकून ती सुद्धा बाहेर आली. अकुल्का's ग्रँडमदर म्हणजे तिची ग्रँडमदर म्हणजे काय मुलांना, आजी. तर अकुल्काची जी आजी आहे ते आवाज ऐकून आपल्याला या पिक्चर मध्ये दिसते आहे कॉर्नरला. तर ही कोण आहे, अकुल्काची आजी आहे. अकुल्का's ग्रँडमदर ट्राईड टू स्टॉप द फाईट म्हणजे अकुल्काची आजी म्हणजे प्रयत्न करत होती की हे जे फाईट आहे म्हणजे यांचं जे मारामारी आहे किंवा झगडा आहे हे बंद व्हावं. बट नो वन पेड अटेन्शन. अटेन्शन म्हणजे लक्ष. तर पण कोणीही तिच्या आजीच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते. टू हर अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. आणि ऑलमोस्ट ती मध्ये काय केलं, त्यांना वाचवायला आली, पण लोकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि काय केलं, ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. आणि त्याच्यामुळे काय झालं, तिच्या पायाला धक्का लागून ती अक्षरशः तिथे काय झाली, त्या गर्दीमध्ये ती गर्दीमध्ये काय झाली, ती खाली पडली सुद्धा. पण लोकांनी तिचं ऐकलं नाही. भांडण सोडवायला आली पण कोणीच तिचं ऐकलं नाही. In the me in the meantime, the two girls continued to play in the puddle. In the meantime म्हणजे काय, हे जेव्हा लोक भांडत होते, एक दुसऱ्यांशी भांडत होते, मारामाऱ्या करत होते आणि त्यावेळेत ह्या दोघी मुलींनी काय केलं, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. इन द मीन टाइम म्हणजे त्या मधल्या वेळेस काय केलं, द टू गर्ल्स कंटिन्यू टू प्ले इन द पडल. आणि ह्या दोन मुली त्यांनी भांडायला सोडून दिलं आणि त्या दोन मुली या पडलमध्ये म्हणजे या डबक्यामध्ये काय झालं, पुन्हा खेळायला आल्या. त्या पुन्हा एन्जॉय करायला आल्या. कंटिन्यू केलं म्हणजे कंटिन्यू तिथे त्या दोघी खेळायला आल्या. विथ द हेल्प ऑफ चिप दे ट्राईड टू वायडन द रील. रील म्हणजे काय मुलांना, ओढा. विथ द हेल्प ऑफ अ चिप म्हणजेच काय, जे छोटस दगड असते, दगडाचा तुकडा. चिप म्हणजे काय, दगड. असे पातळस किंवा हलकस दगड, पातळ दगड. दे ट्राईड टू वायडन देअर रील. रील म्हणजे काय, ओढा. तुम्ही बघितलं असेल की पावसाळा आला ते पावसामुळे अनेक पाण्याचे ओढे वाहत असतात. विथ द हेल्प ऑफ द चिप म्हणजे पातळ दगडाच्या त्या दगडामुळे काय करायला लागले, दे ट्राय टू वायडन द रील म्हणजे हे डबकं होतं. तर त्यांनी काय केलं, इथून त्यांनी म्हणजे ओढं बनवायला सुरुवात केली. म्हणजे दगडाने त्यांनी असं असं खोरलं आणि काय केलं, असं असं ओढं बनवायला सुरुवात केली. म्हणजे हा जो पडलचं पाणी आहे त्यांना काय मिळेल, एक अशी दिशा मिळेल. त्या म्हणजे त्याच्यामुळे काय बनेल की रील म्हणजे काय, एक ओढा बनायला म्हणजे पाणी ते त्या दिशेला वाहील म्हणजे ओढा तयार होईल. तर त्यांनी एक छोटस असं वाईड म्हणजे असा मोठा ओढा तयार करण्याचा प्रयत्न केला दगडामुळे. बघा, दे स्टार्टेड रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज द बॉबिंग अप अँड द रील. म्हणजे बघा त्यांनी काय बनवलं, एक ओढा बनवला. म्हणजे सपोज हा डबका आहे, तर त्यांच्याकडे एक दगड होतं, दगडामुळे काय केलं त्यांनी, असं असं घासून काय केलं, म्हणजे कसा ओढा बनवला, असं रील बनवली. असं असं ओढा बनवला आणि काय झालं, की हे डबक्यातलं जे पाणी आहे ते या दिशेने काय व्हायला लागलं, म्हणजे या ओढ्याच्या दिशेने वाहायला लागलं. दे स्टार्टेड रनिंग अँड लाफिंग म्हणजे ते धावायला आणि हसायला लागले ॲट अ चिप. आणि चिप म्हणजे आणि जे ते दगड आहे, जे दगड आहे ते त्यांनी काय केलं, ह्याच्यात असं पाण्यामध्ये सोडलं आणि ते दगड काय असं फ्लोट व्हायला लागलं. बॉबिंग अप अँड डाऊन द रील म्हणजे या ओढ्यामध्ये ते दगड आहे ते असं हलायला लागलं, वर खाली हलायला लागलं आणि त्या दगडाच्या दिशेने ते धावू लागले आणि दोघे हसायला लागली. दिसतात आपल्याला ते सगळे लोक भांडतात, पण ह्या दोन्ही ज्या मुली आहेत ते डबक्यामध्ये कसं म्हणजे आनंद घेतात ते आपल्याला दिसते आहे. द ओल्ड वुमन सॉ देम अँड आस्क्ड द पीझंट टू स्टॉप फायटिंग ॲज द गर्ल्स देमसेल्व्स हॅड फॉरगॉटन. बघा इथे काय सांगते परत बघा, जेव्हा ह्या दोघी खेळत होत्या त्या पडल्समध्ये, त्यांनी जी रील बनवली म्हणजे जे ओढा बनवला आणि त्या किती हॅपी म्हणजे छान हसत होत्या, खेळत होत्या, त्यांचं भांडणाकडे अजिबात लक्ष नव्हतं. तर हे असं म्हणजे ह्या मुलींना बघून म्हणजे तिच्या अकुल्काच्या आजीचं त्या दोन मुलीकडे लक्ष गेलं. बघा, द ओल्ड वुमन सॉ म्हणजे अकुल्काची जी आजी आहे, ही म्हातारी जी आजी आहे, ते तिने बघितलं.
सॉ देम, अकुलकाच्या आजीनी ह्या दोघींना बघितलं, की ती किती छान हसतायत, खेळतायत अँड आस्क्ड द पीझंट. पीझंट म्हणजे काय, हे जे आपल्याला बाकीचे लोकं दिसतात, याच्यात काही शेतकरी पण होते. पीझंट म्हणजे आजूबाजूला शेत असेल, त्या शेतात ते काम करत असतील, पण भांडणाचा आवाज ऐकून ते लोकं इथे जमा झाले होते. पीझंट्स म्हणजे काय मुलांनो? शेतकरी. P-E-A-S-A-S-A-N-T-S. पीझंट्स म्हणजे काय? शेतकरी. Pigeons to stop fighting as the girls themselves had forgotten. The old woman saw them. आणि ह्या म्हाताऱ्या बाईनी त्या दोन मुलीकडे बघितलं. अकोलाची आजी होती ती. आज द पिजन, तिच्या आजीनी त्या पिजन म्हणजे हे जे शेतकरी आहेत तिथे जमा झाले, त्यांना सांगितलं टू स्टॉप फायटिंग. त्यांना सांगितलं की तुम्ही आता एकमेकांशी लढणं बंद करा. ॲज द गर्ल देमसेल्फ हॅड फॉरगॉटन as the girls themselves had and forgotten fight फॉरगॉटन द फाईट अँड वर प्लेइंग अगेन. तिच्या आजीने अकुलकाच्या आजीने सांगितलं, की ते गॅदर झालेले होते लोकं, की "बाबा तुम्ही आता थांबा. तुम्ही भांडू नका. तुम्ही बघा तुम्ही एकमेकांशी भांडतायत, एकमेकांना मारता, धक्काबुक्की करता, पण तुम्ही त्या 2 मुलीकडे, त्या 2 छोट्या मुली आहेत, कितीतरी वयाने लहान आहेत. तुम्ही त्यांच्याकडे बघा, की दोघी त्यांचं भांडण विसरून, दोघी त्यांचे आपापसातले मतभेद करून त्या कशा त्या पडलमध्ये परत जाऊन त्या पुन्हा मैत्रिणी झाल्या आणि कशा खेळतायत. ते म्हणजे त्यांनी फाईट थांबवली, त्यांनी त्यांचं लढणं थांबवलं अँड वर प्लेइंग अगेन. आणि त्या दोघी बघा कशा पुन्हा खेळायला लागल्या आहेत, त्या एकमेकांशी कशा खेळतात. शी कंटिन्यूड सेइंग दॅट द अदर्स शी कंटिन्यूड सेइंग दॅट द अदर शुड फॉलो देअर एक्झाम्पल. तिने लोकांना सांगितलं, की ह्या 2 मुली आहेत, वयाने छोट्या आहेत, तर तुम्ही काय करा त्या दोघींकडे बघा. त्या कशा त्यांची म्हणजे एकमेकांशी भांडत होत्या, त्यांच्या दुश्मनी क्रिएट झाली होती आणि त्या एकमेकांना कशा ओरडल्या, रागवल्या, पण ते सगळं विसरून दोघी मुली कशा परत एकत्र आल्या आणि कसं खेळायला लागल्या, ते आपापसातलं भांडण विसरलेल्या आहेत. शी कंटिन्यूड सेइंग, आणि तिची आजी असं कंटिन्यू म्हणजे सतत बोलत होती, दॅट द अदर शुड फॉलो देअर एक्झाम्पल. या लोकांना सांगत होती तिची आजी, की तुम्ही या 2 मुलींसारखं काय करा, तुम्ही वागा. ते त्यांचं भांडण मिटलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही पण काय करा, तुमचं भांडण मिटवा. तुम्ही छोट्या मुलांसारखे का बरं भांडता? द पीपल हू वर फायटिंग फेल्ट अशेम्ड. अशेम्ड म्हणजे काय मुलांनो? लाज वाटणे. अशेम्ड म्हणजे काय? लाज वाटणे. तर काय आहे? द पीपल हू वेअर फायटिंग म्हणजे हे जमा झालेली जी लोकं होते, ती एकमेकांशी भांडत होती. तर त्यांना ते बघून काय झालं? दे वेअर फायटिंग फेल्ट अशेम्ड म्हणजे त्यांना त्यांचीच लाज वाटू लागली, की अरे ह्या 2 मुली भांडत बसल्या आणि त्या भांडण विसरून परत खेळायला लागल्या आणि आपण काय इथे उगाचच जमा झालो आणि धक्काबुक्की करायला लागलो आणि एकमेकांना मारायला लागलो आणि आपण म्हणजे का असं आपलं टाईम वेस्ट केलं आणि आपण का असं वागलो? हे त्यांना त्यांचीच लाज वाटली. They laughed at themselves and scattered to their farms. They laughed at themselves म्हणजे काय? ते स्वतःवरच म्हणजे ते सगळं हसायला लागले and scattered their farms आणि scattered म्हणजे ते आपापल्या शेताकडे जायला लागले.